नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी निकिता स्वागत करते तुमचं तुमच्या आवडत्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चटकदार सफर. तर मंडळी, आज काय स्पेशल? आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यातलं थंडगार आणि रिफ्रेशिंग असं वॉटरमेलन मिल्कशेक, जे की तुम्हाला खाता पण येणार आहे आणि पिता पण येणार आहे. तर रेसिपी सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला आमच्या आधीच्या कुठल्या व्हिडिओज आवडल्यात आणि तुम्हाला पुढे कुठली रेसिपी जाणून घ्यायची. तर जाऊया साहित्य आणि कृतीकडे. तर मंडळी, आपल्याला लागणारं साहित्य आहे कलिंगड, दूध, सब्जा, साखर, रूह अफजा आणि एक आपल्याला मोठं बाउल सुद्धा लागणार आहे. तर आपण घेतलेल्या कलिंगडाचे मी अशा प्रकारे काप करून घेतले आणि हा कलिंगडाचा जो खालचा भाग आहे त्यातून मी गर असा काढलाय, जेणेकरून की यातून मी प्लेटिंग करू शकते एक चांगल्या प्रकारे. तर तुम्हाला पण काही वेगळं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्की हे एकदा करून पहा. तर सर्वात पहिला आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं. तर त्यात आपण कलिंगडाचे कापलेले जे काप आहेत ते आणि चवीनुसार साखर जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही त्यात मध सुद्धा टाकू शकता. तर कलिंगडाचे काप आणि साखर आपण मिश्रण करून घेऊया. तर इथे मी 2 चमचे साखर टाकते, तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तर आपण याला आता ग्राइंड करून घेऊया. तर पाहू शकता इथं आपलं मिश्रण तयार आहे. आता एका बाउलमध्ये सर्वात पहिला आपल्याला दूध टाकायचंय आणि इथे आपल्याला कच्चं दूधच वापरायचंय. तर एक बाउल मी कच्चं दूध टाकते. त्यात केलेलं आपलं कलिंगडाचं मिश्रण हे अशा. तर इकडे मी रूह अफजा घेतलाय. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा रूह अफजा यूज करू शकता. त्यात मी 2 चमचे टाकते. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. हे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं चांगलं. आणि हे जे आहे सब्जा मी 2-3 तास आधी भिजवून ठेवला होता. हे पण मी 2 चमचे टाकते. सब्जामुळे एक आपल्याला शरीरात थंडावा येतो. तर सब्जा आपला टाकून झालाय आणि आता मी कलिंगडाचा एक छोटासा काप घेतलाय. त्याचे मी एकदम बारीक बारीक तुकडे करणार आहे, जेणेकरून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की हे मिल्कशेक तुम्हाला पिता पिता खाता पण येईल. तर हे अशा प्रकारे मी बारीक करून घेते. तर वॉटरमेलनचं मिल्कशेक आपलं तयार आहे. यात मी टाकून घेते थोडेसे आईस क्यूब, जेणेकरून ते एकदम मस्त थंडगार लागेल. थोडं मिश्रण करून घेऊया आणि हे आता आपलं पिण्यासाठी रेडी आहे. तर मी गार्निशिंग करून घेते. गार्निशिंग साठी थोडासा कलिंगडाचा जो एक काप आहे तुम्ही अशा प्रकारे कापून घेतलाय. तुम्ही हार्ट शेप मध्ये पण कापू शकता. तर हे आपलं उन्हाळ्यातलं वॉटरमेलन मिल्कशेक थंडगार आणि रिफ्रेशिंग रेडी आहे. तर मंडळी, तयार आहे हॉटेल स्टाईल वॉटरमेलन मिल्कशेक, जे की बनलंय फक्त 5 ते 6 मिनिटात. तुम्ही घरी नक्की बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी जाणून घ्यायच्या ते सुद्धा तुम्ही नक्की कळवा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी बनवा आणि खात राहा.